साठी सभापती महोदय, हा जो प्रश्न विचारला गेला आहे हा स्पेसिफिक 50 कोटीचाच फक्त विचारला गेला आहे। पंतप्रधानांचं स्वप्न आहे सगळ्यांना घरं दिली पाहिजेत, त्या स्वप्नाच्या ठिकऱ्या म्हाडावाले कसे उडवतायत हे आम्ही दररोज बघतो। म्हणजे काही दगड तर माझ्या घरात येतात कारण मी बाजूलाच राहतो, एवढ्या जवळ राहतो मी म्हाडाच्या। पण ज्या पद्धतीने फक्त प्रश्न आमचा काय आहे 50 कोटी की 50 कोटीचा, आता ह्या 50 खोके 50 कोटीचा जो विषय, या 50 कोटीमध्ये जो प्रश्न विचारला गेला तो प्रश्न काय आहे की खासगी विकासकांना या योजनेअंतर्गत जे पैसे दिले गेले, तुम्ही सगळं गोलगोल फिरवून आम्हाला सांगता अख्ख्या महाराष्ट्राचं चित्र। आम्हाला महाराष्ट्राच्या आता काय होणार त्याच्यात नकोय, आम्हाला आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे। 2 महिने लागणार आहेत त्याच्या चौकशीला। आपल्याला माहिती आहे का अमलगमेशनच्या स्कीम म्हणजे हा फ्रॉड आहे। या अमलगमेशनच्या स्कीम मध्ये कशा पद्धतीने लोकांना बेघर केलं जात आहे, मुंबईतले चांगले प्लॉट लुटले जात आहेत हे आम्ही दररोज बघतोय। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जे 50 कोटी रुपये ज्या विकासकांना दिले गेले, ज्यांनी योजना केली नाही, ज्यांनी म्हाडाला फसवलंय, ज्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाला सुरुंग लावलाय, त्या 50 कोटी पर्यंत हा जो विषय मर्यादित ठेवून ज्या फाईल 50 कोटीच्या आहेत, 279 टोटल फाईल आहेत, त्याच्यातल्या फक्त 11च फाईल तुम्हाला बघायच्या आहेत। या 11 फाईल कोणाच्या हातात होत्या, या 11 फाईल मध्ये कोण विकासक होते, या 11 फाईलचे अधिकारी कोण होते, एवढ्यांची चौकशी ऑलरेडी झालेली आहे। तुम्ही तुमच्या उत्तरात मान्य केलेलं आहे की हा फ्रॉड झालेला आहे, म्हणजे असं पण नाहीये की तुम्ही उत्तरात मान्य नाही केलंय, तुम्हाला माहिती आहे फ्रॉड झालेला आहे। खेरवाडी पोलीस स्टेशन बाजूला आहे, तुमचं विजिलन्स डिपार्टमेंट आहे, त्या विजिलन्स डिपार्टमेंटची कंप्लेंट घेऊन ताबडतोब ते 11 लोक कोण आहेत त्यांना तर कमीत कमी चिटिंगच्या केसमध्ये आतमध्ये टाका, अख्ख्या महाराष्ट्राचा विचार नंतर करू। परंतु हे जे 50 कोटी रुपये ज्यांनी ढापलेले आहेत, ज्यांनी महाराष्ट्राला फसवलेले आहे, त्यांना किमान मी त्यांच्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न विचारतो, त्यांच्यावरती गुन्हा नोंदवून हे अधिवेशन उद्या संपतंय, उद्यापर्यंत गुन्हा नोंदवून त्यांना ताबडतोब आपण अटक करू।